ओपन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज करंट अफेअरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। कोणत्या राज्याने ट्रेनच्या टकरापासून जंगली हत्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पूर्व चेतावणी प्रणाली बनवली आहे? तमिळनाडू या राज्य सरकारने ही प्रणाली बनवली आहे। 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? हा पुरस्कार एकदा काय झालं या चित्रपटाला मिळाला आहे। महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची निवड करण्यात आली आहे। मागेल त्याला शेततळे या महाराष्ट्र शासनाच्या योजनेला कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले आहे? मागेल त्याला शेततळे या महाराष्ट्र शासनाच्या योजनेला छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषाचे नाव देण्यात आले आहे। सखारोह पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? सखारोह पुरस्कार 2023 जिना महसा अमिनी यांना जाहीर झाला आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे। रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत नव्या रेल्वे गाड्याला काय नाव देण्यात आले आहे? नव्या रेल्वे गाड्याला नमो भारत असे नाव देण्यात आले आहे। आशियातील सर्वात लांब केबल पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? आशियातील सर्वात लांब केबल पूल बियास या नदीवर बांधण्यात येणार आहे। भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना कोणत्या विद्यापीठाकडून जागतिक नेतृत्वासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? हार्वर्ड लॉ स्कूल या विद्यापीठाकडून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। कोणत्या लष्करी स्टेशनला बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन हा पुरस्कार मिळाला आहे? बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन हा पुरस्कार उधमपूर मिलिटरी रेल्वे स्टेशनला मिळाला आहे। नामदफा, पक्के आणि कमलांग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत? नामदफा, पक्के आणि कमलांग व्याघ्र प्रकल्प अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत। NCERTने आगामी पुस्तकामध्ये इंडियाचे नाव बदलून काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? भारत हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। यानंतर NCERTच्या पुस्तकामध्ये इंडिया या शब्दाच्या जागी भारत हा शब्द येणार आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रीलंकेने कोणत्या देशाच्या नागरिकांना मोफत व्हिसा देण्याची घोषणा केली आहे? आपल्या भारत या देशाला मोफत व्हिसा देण्याची घोषणा केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अलीकडेच प्रतिष्ठित व्हाईट हाऊस नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हा पुरस्कार कोणत्या भारतीयाला दिला आहे? अशोक गाडगीळ या भारतीयाला दिला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अलीकडेच प्रतिष्ठित व्हाईट हाऊस नॅशनल मेडल ऑफ सायन्स हा पुरस्कार कोणत्या भारतीयाला प्रदान केला आहे? सुब्रा सुरेश यांना प्रदान केला आहे। IQ इयर या संस्थेच्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित जागतिक शहर कोणते ठरले आहे? IQ इयर या संस्थेच्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित शहर बीजिंग हे ठरले आहे। IQ इयर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक सर्वात प्रदूषित शहराच्या यादीत दुसऱ्या स्थानी कोणते शहर आहे? आपले मुंबई हे शहर आहे। लेज या प्रसिद्ध चिप्स कंपनीने कोणाला ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून घोषित केले आहे? लेज या प्रसिद्ध चिप्स कंपनीने महेंद्रसिंग धोनी यांना आपले ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून घोषित केले आहे। कोणत्या देशातील सर्वाधिक लोकांकडे जगात डिजिटल चलन आहे? डिजिटल करन्सी कोणत्या देशाच्या नागरिकाकडे आहे? तर UAE या देशातील नागरिकाकडे आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था इफ्कोच्या नॅनो लिक्विड प्लांटचे उद्घाटन कोणत्या शहरात केले आहे? गांधीनगर गुजरात या शहरात केले आहे। भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? अमोल मुजुमदार यांची निवड करण्यात आली आहे।
कोणत्या संस्थेने आयात बदलण्यासाठी रेफरन्स फ्यूल विकसित केले आहे? इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने. कोणते पोलीस ठाणे नुकतेच ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले महिला पोलीस ठाणे ठरले आहे? भोपाळ पोलीस स्टेशन हे पहिले महिला पोलीस ठाणे ठरले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या अभिनेत्याला राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे? राजकुमार राव यांना राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे. कोणत्या राज्याच्या भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूलमध्ये पहिला उभा पवन बोगदा बसवण्यात आला आहे? हिमाचल प्रदेश या राज्यातील. बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते? बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे होते. कोणत्या राज्यात 1 डिसेंबरपासून 24वा हॉर्नबिल फेस्टिवल 2023 सुरू होणार आहे? नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल फेस्टिवल 2023 सुरू होणार आहे. कोणती कंपनी भारतातील पहिली आयफोन उत्पादन कंपनी बनणार आहे? टाटा ही कंपनी पहिली आयफोन उत्पादक कंपनी बनणार आहे. भारतातील कोणते राज्य ज्यांच्या सर्व 14 जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र आहेत असे पहिले राज्य बनले आहे? केरळ हे राज्य त्यांच्या 14 जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र असलेले राज्य बनले आहे. दुसऱ्या विवाहासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची परवानगी घेण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने लागू केला आहे? हा निर्णय आसाम या राज्य सरकारने लागू केला आहे. रिलायन्स जिओने त्यांच्या उपग्रह चालित ब्रॉडबँड सेवेसाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? SCS सोबत भागीदारी केली आहे. भारतीय नौदलाने गुजरातमध्ये कोणत्या विशाल जहाजाचे अनावरण केले आहे? महाबली या विशाल जहाजाचे अनावरण केले आहे. परोपकार आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठी USISPF ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे? नीता अंबानींना हा पुरस्कार मिळाला आहे. बन्नी फेस्टिवल हा वार्षिक धार्मिक उत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? बन्नी फेस्टिवल आंध्र प्रदेशामध्ये साजरा केला जातो. इस्रायल हमास युद्धबंदीसाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या आमसभेत कोणत्या देशाने ठराव मांडला? जॉर्डन या देशाने ठराव मांडला. बॅलन डिओर 2023 हा फुटबॉल क्षेत्रातील प्रसिद्ध पुरस्कार कोणी जिंकला आहे? बॅलन डिओर 2023 हा फुटबॉल क्षेत्रातील प्रसिद्ध पुरस्कार लिओनेल मेसी आणि एतना बोनमती यांनी जिंकला. भारतातील कोणते विद्यापीठ स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? भारतातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठ स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कोठे केले आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कुपवाडा जम्मू काश्मीर या ठिकाणी केले आहे. समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य कोणते असेल? समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य उत्तराखंड हे असेल. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण ठरला आहे? एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू विराट कोहली हा ठरला आहे. पहिली जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे? पहिली जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा शिखर परिषद 2023 इंग्लंड UK या ठिकाणी होणार आहे. गुजरात राज्यातील पहिल्या हेरिटेज ट्रेनला कोणी हिरवा झेंडा दाखवला? गुजरात राज्यातील पहिल्या हेरिटेज ट्रेनला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्रशक्ती 2023 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? भारत आणि श्रीलंका या देशामध्ये मित्रशक्ती 2023 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे. घोळ मासा कोणत्या राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? घोळ मासा हा गुजरात या राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे. राजाजी व्याघ्र प्रकल्प संरक्षण प्रतिष्ठानची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे? राजाजी व्याघ्र प्रकल्प संरक्षण प्रतिष्ठानची स्थापना उत्तराखंड या राज्याने केली आहे.
10 वर्षे आणि त्याखालील श्रेणीतील वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? विहान तल्या विकास यांना मिळाला आहे. युनेस्कोने भारतातील कोणत्या शहराला साहित्याचे शहर असे नाव दिले आहे? युनेस्कोने कोझिकोड केरळ या शहराला साहित्याचे शहर असे नाव दिले आहे. ब्रेकिंग द मोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ब्रेकिंग द मोल्ड या पुस्तकाचे लेखक रघुराम राजन हे आहेत. सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या स्टेडियममध्ये अनावरण करण्यात आले आहे? सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे वानखेडे स्टेडियममध्ये नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने कोणता दिवस नो नॉन व्हेज डे म्हणून घोषित केला? 25 नोव्हेंबर हा दिवस नो नॉन व्हेज डे म्हणून साजरा केला. सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे केरळ हे राज्य आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेंब्लीचे 6व्या सत्राचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेंब्ली 16व्या सत्राचे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेला जमरानी धरण प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेला जमरानी धरण प्रकल्प उत्तराखंड या राज्याचा आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच प्रोजेक्ट डॉल्फिन लागू करण्याचा आदेश जारी केला आहे? तमिळनाडू या राज्याने अलीकडेच प्रोजेक्ट डॉल्फिन हा उपक्रम लागू करण्याचा आदेश दिला आहे. कोणत्या देशाने कॅलिक्स कोका नावाची कोकेनची नवीन लस विकसित केली आहे? ब्राझील या देशाने कॅलिक्स कोका नावाची नवीन कोकेनची लस विकसित केली आहे. सुलतान इब्राहिम इस्कंदर कोणत्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आहे? मलेशिया या देशाचा. 15व्या आदिवासी युवा विनिमय कार्यक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? 15व्या आदिवासी युवा विनिमय कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे. काझिंद सराव 2023 भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला आहे? काझिंद सराव 2023 भारत आणि कझाकिस्तानमध्ये सुरू झाला आहे. बॅलन डिओर पुरस्कार 2023 कोणी जिंकला? बॅलन डिओर पुरस्कार 2023 लिओनेल मेसी या खेळाडूंनी जिंकला. अल्बेनिया येथे झालेल्या अंडर 23 वर्षाखालील कुस्तीमध्ये जागतिक विजेतेपद मिळवणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू कोण ठरली आहे? पहिली महिला कुस्तीपटू ऋतिका हुड्डा ह्या ठरल्या आहेत. भारतातील सर्वात जास्त कर्करोगाचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात जास्त कर्करोगाचे प्रमाण असलेले राज्य मिझोराम हे ठरले आहे. जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनाने नुकतीच क्षयरोग टीबी सल्लागार गटात कोणाची नियुक्ती केली आहे? जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच क्षयरोग टीबी सल्लागार गटात सारंगदेव यांची नियुक्ती केली आहे. युरोपियन युनियन आणि भारताचा संयुक्त नौदल सराव नुकताच कोठे झाला आहे? गिनीच्या आखातामध्ये हा सराव झाला आहे. सीएम ग्रिड योजना लागू करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शहरी रस्ते पायाभूत सुविधा विकास संस्थाची स्थापना केली आहे? उत्तर प्रदेश या राज्य सरकारने स्थापना केली आहे. कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेकमध्ये त्याच्या मागील विश्वक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले आहे? सुमित अंतिलने हा त्यांचा स्वतःचाच विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले आहे. SBIचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? SBIचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरस उपजीविका मेळा 2023चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? सरस उपजीविका मेळा 2023चे आयोजन गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी करण्यात आले आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड 2023साठी टॉप 10 फायनल लिस्टमध्ये भारतातील कोणाला स्थान मिळाले आहे? भारतातील दीपक नारायण नायक यांना स्थान मिळाले आहे. जगातील पहिली प्रवासी वाहतूक करणारी फ्लाइंग टॅक्सीला कोणत्या देशाने मंजुरी दिली आहे? चीन या देशाने मंजुरी दिली आहे. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूझ लायनर कोस्टा सेरेनाने देशांतर प्रवास कोठून सुरू केला आहे? मुंबई महाराष्ट्र या ठिकाणाहून सुरू केला आहे. RBIचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? RBIचे कार्यकारी संचालक
मनोरंजन मिश्रा हे बनले आहेत. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणते राज्य बहुभाषिक मायक्रोसाइट सुरू करणार आहे? केरळ हे राज्य बहुभाषिक मायक्रोसाइट सुरू करणार आहे. इनकोर ॲप कोणी विकसित केले आहे? इनकोर ॲप भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केले आहे. 6व्या इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचे आयोजन कोठे करण्यात आले? 6व्या इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचे आयोजन बेंगळुरू या ठिकाणी करण्यात आले आहे. हरून इंडिया फिलॉन्थ्रॉपी दान लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहेत? हरून इंडिया फिलॉन्थ्रॉपी या दान लिस्टमध्ये शिव नादर हे प्रथम क्रमांकावर आहेत. भारताच्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी पॅनलचे प्रमुख कोणाला करण्यात आले आहे? शेखर कपूर यांना करण्यात आले आहे. WHO दक्षिण पूर्व आशिया क्षेत्राचे प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? सायमा वाजेद यांची निवड झाली आहे. अलीकडेच भारतीय राज्यघटनेची डिजिटल आवृत्ती कोणत्या भाषेत लॉन्च करण्यात आली आहे? अलीकडेच भारतीय राज्यघटनेची डिजिटल आवृत्ती मणिपुरी या भाषेत लॉन्च करण्यात आली आहे. प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्सनुसार जागतिक घराच्या किमतीमध्ये मुंबईचा कितवा क्रमांक लागतो? प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्सनुसार जागतिक घरांच्या किमतीमध्ये मुंबईचा 4था क्रमांक लागतो. कोलकाता येथील राजभवनाच्या सिंहासन कक्षाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? कोलकाता येथील राजभवनाच्या सिंहासन कक्षाला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्यात आले आहे. ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 2023 नंदिनी दास यांनी जिंकला आहे. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023मध्ये सुवर्णपदक ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी जिंकले आहे. नवी दिल्ली येथील 16व्या शहरी गतिशीलता भारत संमेलनाचे उद्घाटन कोणी केले? नवी दिल्ली येथील 16व्या शहरी गतिशीलता भारत संमेलनाचे उद्घाटन हरदीप सिंग पुरी यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा बनला आहे. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीचे CEO आणि MD कोण बनले आहेत? टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीचे CEO आणि MD दीपेश नंदा हे बनले आहेत. 51व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट विनोदी पुरस्कार वीरदास यांना मिळाला आहे. रोहिणी नय्यर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? रोहिणी नय्यर पुरस्काराने दीनानाथ राजपूत यांना सन्मानित करण्यात आले आहे. सर्व भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? सर्व भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणारा जगातील पहिला देश भूटान हा ठरला आहे. कोणत्या राज्याने डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना सुरू केलेली आहे? कर्नाटक या राज्याने डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे केले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी केले आहे. केरळ ज्योती पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? केरळ ज्योती पुरस्कार 2023 टी पद्मनाभन यांना देण्यात आला आहे. प्रकल्प कुशा कोणामार्फत सुरू करण्यात आला आहे? प्रकल्प कुशा DRDO संरक्षण संस्था आणि विकास संस्थेमार्फत सुरू करण्यात आला आहे. परुमाला पेरुनल हा सण कोणत्या राज्यातील आहे? परुमाला पेरुनल हा सण केरळ या राज्यातील आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कुप्पू सदाशिव मूर्ती यांची निवड करण्यात आली आहे. कोणता देश 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत आयोजन करणार आहे? बांगलादेश हा देश आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. केंद्रीय सूचना आयोगाचे मुख्य सूचना आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? केंद्रीय सूचना आयोगाचे मुख्य सूचना आयुक्त म्हणून हिरालाल समारिया यांची निवड करण्यात आली आहे.
कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसाद्वारे जामीन मिळालेल्या दहशतवादी आरोपीच्या पायात GPS बसवण्यात येणार आहे? जम्मू काश्मीर या राज्यातील. आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश अभियानात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? गुजरात हे राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. कोणत्या अंतराळ संस्थेने इन्फ्यूस INFUSC मिशन सुरू केले आहे? नासाने हे मिशन सुरू केले आहे. कोणते राज्य सरकार मिशन दक्ष सुरू करणार आहे? बिहार हे राज्य सरकार मिशन दक्ष सुरू करणार आहे. नुकतेच भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म कोठे उभारण्यात आले? नुकतेच भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म जम्मू काश्मीर या ठिकाणी उभारण्यात आले आहे. चेंजमेकर ऑफ द इयर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? चेंजमेकर ऑफ द इयर पुरस्कार 2023ने भारतीय रिझर्व्ह बँकेला सन्मानित करण्यात आले आहे. वन नेशन वन रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म कोणाद्वारे सुरू करण्यात येणार आहे? वन नेशन वन रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म नॅशनल मेडिकल कमिशनमार्फत सुरू करण्यात येणार आहे. CBIच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? CBIच्या महासंचालकपदी प्रवीण पवार यांची निवड झाली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना किती वर्षासाठी वाढवण्यात आली आहे? पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. 7व्या गंगा उत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 7व्या गंगा उत्सवाचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. महिला हॉकी आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? महिला हॉकी आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023चे विजेतेपद आपल्या भारत या देशाने जिंकले आहे. कोणत्या युरोपीय देशाने 2024 पासून गोल्डन व्हिसा उपक्रम बंद करण्याची घोषणा केली आहे? नेदरलँड या देशाने गोल्डन व्हिसा उपक्रम बंद करण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टाइम आऊट झालेला पहिला खेळाडू कोण ठरला आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आऊट झालेला पहिला खेळाडू अंजेला मॅथ्यूज श्रीलंका या देशातील हा ठरला आहे. कोणत्या राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हिंदीमधून MBBS अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे? उत्तराखंड या राज्याने ही घोषणा केली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक लिमिटेडचा भारत ऑर्गॅनिक ब्रँड कोणी लॉन्च केला आहे? भारत ऑर्गॅनिक ब्रँड अमित शहाने लॉन्च केला आहे. इतिहासात सर्वात जलद द्विशतक करणारा फलंदाज कोण ठरला आहे? इतिहासात सर्वात जलद द्विशतक करणारा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा ठरला आहे. इंडियन नेव्ही सेलिंग चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती? इंडियन नेव्ही सेलिंग चॅम्पियनशिप मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. लॉन टेनिसमध्ये कोणत्या खेळाडूने पॅरिस मास्टरचे विजेतेपद पटकावले आहे? लॉन टेनिसमध्ये नोवाक जोकोविच या खेळाडूने पॅरिस मास्टरचे विजेतेपद पटकावले आहे. IQERच्या जागतिक वायू गुणवत्ता निर्देशांकात कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे? दिल्ली हे शहर सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. कोणते राज्य सरकार पहिल्यांदाच गाय गणना करणार आहे? उत्तर प्रदेश हे राज्य पहिल्यांदाच गाय गणना करणार आहे. कोणता देश इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 55वा सदस्य बनला आहे? चिली हा देश इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 55वा सदस्य बनला आहे. वर्ल्ड फूड इंडिया 2023चा मेगा फूड इव्हेंटची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? वर्ल्ड फूड इंडिया 2023च्या मेगा फूड इव्हेंटची दुसरी आवृत्ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कोणत्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना या जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणारी पहिली राष्ट्रप्रमुख बनली आहे? बांगलादेश या देशातील. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती मुर्मू यांनी पार्वती भवन नवदुर्गा पथ स्कायवॉक प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये. कोणत्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023चे विजेतेपद जिंकले? पंजाब या संघाने नुकतेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023चे विजेतेपद जिंकले. कोणत्या मंत्रालयाने महिला सैनिकांना समान मातृत्व आणि बाल संगोपन रजा मंजूर केली आहे? संरक्षण मंत्रालयाने.
महिलांच्या गटात फिडे FIDE महिला ग्रँड स्विस 2023चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? आर वैशालीने हे विजेतेपद जिंकले आहे. कोणत्या राज्याच्या जबाबावर पर्यटन मिशनला ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 मिळाला आहे? केरळ राज्याच्या जबाबदारावर. 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोणी जिंकला आहे? 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब सिकंदर शेखने जिंकला आहे. चाणक्य रक्षा संवाद 2023 नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले. सरकारने गव्हाचे पीठ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या ब्रँडचे पीठ सुरू केले आहे? सरकारने गव्हाचे पीठ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी भारत आटा या ब्रँडचे पीठ सुरू केले आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? आपल्या महाराष्ट्र या राज्याने अव्वल स्थान पटकावले. भारतीय तटरक्षक दलात कोणते जहाज नुकतेच सेवामुक्त करण्यात आले आहे? भारतीय तटरक्षक दलात संग्राम हे जहाज नुकतेच सेवामुक्त करण्यात आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ICC क्रमवारीत जगातील नंबर 1 वन डे फलंदाज कोण बनला आहे? नुकताच जाहीर झालेल्या ICC क्रमवारीत जगातील नंबर 1 फलंदाज शुभमन गिल हा ठरला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांनी 14वी आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? डेन्मार्क या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे. साब ही कोणत्या देशाची कंपनी आहे जी भारतातील संरक्षण क्षेत्रात 100% FDI मंजूर करणारी पहिली विदेश कंपनी बनली आहे? स्वीडन या देशातील ही कंपनी आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हॉट एअर बलून प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? हरियाणा या राज्यात करण्यात आले आहे. भारताने अलीकडेच कोणत्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? प्रलय या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाकडून नोंदणी मिळवणारी पहिली जीवन विमा कंपनी कोणती आहे? इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स ही आहे. 5व्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? 5व्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये अव्वल स्थान केरळ या राज्याने पटकावले आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.